गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य, कुणाच्याही परिवाराबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही. पडळकरांच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा पडळकरांना जपून बोलण्याचा सल्ला. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम. माफी मागण्यासही पडळकरांचा नकार. मोदींची आईवर टीका झाली तेव्हा पवारांनी फोन केला होता का? पडळकरांचा सल्ला. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या टीकेचा नोंदवला निषेध. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची केली मागणी. जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद. भाजपा नेतृत्वानं भूमिका स्पष्ट करावी, अजित पवारांची मागणी. तर सांगलीत पडळकरांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर आपण ती पदं मोकळी करू. नागपुरातील चिंतन शिबिरात अजितदादांनी मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. काही जण कामं न करता केवळ दिखावा करतात, दादांचा टोला. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी सुद्धा मैदानात उतरणार. राज्यभरात ओबीसी एल्गार मोर्चे निघणार. छगन भुजबळांची माहिती. हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून 2 गटात वाद. आक्षेपार्ह व्हिडिओवरून 2 गट आमने सामने. गाड्यांची तोडफोड. तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्था चालकांच्या वादानंतर हाणामारी. जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार खासदारांना पाडा. छगन भुजबळांचं नागपुरातील ओबीसी मेळाव्यात आवाहन. तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा. जरांगेंचं प्रत्युत्तर. अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीपूर्वीच्या बैठकीत शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांचा खळबळजनक दावा. मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांचं वक्तव्य. आव्हाडांचं प्रत्युत्तर. आनंद दिघे यांनी आमची शिवसेना कधी विकली नाही. माझ्या वक्तव्याला जे विरोध करतात ते टेंभी नाक्यावरील टपोरी आहेत. आनंद आश्रमाची प्रॉपर्टी कोणी कोणाच्या नावावर केली तपासा. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र. राज ठाकरेंचं अमरनाथमधील मनसैनिकांना मार्गदर्शन. मतदार याद्यांवर काम करा. तुमच्या प्रभागातील बीएलओ शोधा. हे केल्यास आपला विजय निश्चित. राज ठाकरेंच्या सूचना.